नमस्कार मंडळी, स्वागत आहे आज माझ्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये होती मी. आणि आज माझ्याबरोबर घडला असा प्रकार की थोड्या दिवसासाठी माझी लाईव्ह यूट्यूबवाल्यांनी डिसेबल केली आहे. आणि त्याचं कारण काय आहे तर मी ते पाहायला गेली. ॲक्च्युली मी लाईव्हच घेत होती कारण मला लाँग व्हिडिओ बनवायला वगैरे वेळ नाही. पाहू शकता तिन्ही सांजेचा सुंदर असा दिवा तुम्हाला मागे दिसत आहे. तर लाईव्ह अचानक माझी डिसेबल झाली. त्याचं कारण मी पाहिलं तर त्याच्यामध्ये असं रिस्ट्रिक्शन आलं आहे की 17-16 वर्षाच्या मुलांनी लाईव्ह घ्यायची नाही. आणि आज असं झालं की माझ्या सुट्ट्या असल्यामुळे माझ्या मुलांनी असं सुंदर असं चित्रकलेचं काम चित्र दाखव रे. तर तो लाईव्ह स्ट्रीममध्ये त्यांनी असे झेंडे वगैरे दाखवत होता. सगळ्या देशाचे सगळे झेंडे दाखवत होता. एम्पेरियल वगैरे असं ते. आणि मी खूप दिवसांनी आज लाईव्ह चालू केलेली. आणि असं तर कलरचं सगळं गिफ्ट आणून दिलेलं आहे. तर तो असं सगळे देशांचं त्याला सवय आहे बघा. शिवाजी महाराज आणि बरेच असे कंट्रीचे नक्षे काढलेले आहेत. हा इंडिया आहे. इंडियाच्या बाजूला कोणत्या कंट्री आहेत? चायना. हे बघा चायना, इंडिया. तर हे असं त्याला दाखवायचं होतं. तो खूप इंटरेस्टिंगली लाईव्हमध्ये दाखवत होता सगळ्या कंट्र्यांची. बघा हे असं सगळं मौर्य एम्परर आणि ते कसे दिसतात ते सगळं लाईव्हमध्ये लक्षा. तर हे असं दाखवत होता. आणि अचानक काय झालं काय माहीत, डायरेक्ट यूट्यूबनी लाईव्ह स्ट्रीम माझी बंद केली. आणि मी म्हटलं बघा असे नक्षे सगळे दाखवत होतं. तर नंतर मी म्हटलं, मी तोपर्यंत हे पेपरच चेक करत होती काहीतरी. आणि नंतर मी चेक केलं तर रिझन असं आलं की मी म्हटलं काय आता लाईव्ह स्ट्रीम माझी का बंद झाली म्हणून पाहायला गेली. तर कारण असं आलं की तिकडे 16 वर्षाच्या मुलांचं लाईव्ह स्ट्रीम नाही आहे वाटतं. आणि मला हे माहीत नव्हतं. आता बघूया किती दिवसांनी माझी लाईव्ह चालू होते. तोपर्यंत असे छोटे छोटे व्हिडिओ मी टाकत जाईल. आणि मंडळी माझे ब्लॉग पाहत जा, शॉर्ट व्हिडिओ पाहत जा. तर मला वेळ तर नसतो पण थोडंफार एक मनोरंजन म्हणून मी हे माझं यूट्यूब चॅनल चालू ठेवलेलं आहे. आणि अपेक्षा आहे की काही माझ्या जीवनातले काही प्रसंग किंवा तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर बरं वाटतं किंवा मनोरंजन होतं थोडंफार माझंसुद्धा. तर चला, आमच्याकडे आज ऑर्केस्ट्रा आहे आणि सत्यनारायणाची पूजा आहे. परत मला काहीतरी माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये स्ट्राईक येईल. तर मी इथेच थांबवते. ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा. आणि जर माझी लाईव्ह स्ट्रीम चालू नाही झाली तर 7 दिवसांनी 8 दिवसांनी नक्कीच माझे छोटे छोटे लॉंग व्हिडिओ येतील. तर ते नक्कीच पाहूया आता माझी लाईव्ह स्ट्रीम कधी चालू होते. तुम्हाला पण काय माहीत असेल की असं काही रिस्ट्रिक्शन तुमच्या लाईव्ह स्ट्रीमला भेटलं आहे तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. शुभरात्री.